राज्यातले वीज ग्राहकांना मोठा दिलासा देणारी बातमी। येत्या 1 जुलैपासून राज्यामध्ये विजेचे दर 6% स्वस्त होणार। मुंबई शहरातील महापालिकेच्या 64 भूखंडांवरील झोपड्यांचा पुनर्विकास पालिकेकडून केला जाणार। 2 जुलै रोजी काढला जाणार निविदा। महापालिका प्रशासनाचा 1600 कोटींच्या औषध खरेदीचा निर्णय। गणपतीपूर्वी औषध साठा उपलब्ध होणार। गेल्या काही दिवसापासून महापालिका रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा। पुणे शहरामध्ये नव्याने होणार परिमंडळ निहाय 5 सायबर पोलीस ठाण्यांची निर्मिती। पुणे पोलिसांचा महासंचालकांकडे प्रस्ताव। एसटीचं तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना मुंबई वन कार्डचा वापर करता येणार। मुंबई वन कार्ड मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतुकीसाठी लवकरच सुरू केले जाणार। मनमाडकरांना येत्या 1 महिन्यामध्ये मिळणार 400 कोटींच्या करंजवन पाणी पुरवठा योजनेचं पाणी। आमदार सुहास कांदेंनी जलशुद्धीकरण केंद्राची केली पाहणी। नाशिक मुंबई महामार्गावर राजूर फाट्याजवळ कार आणि स्कूटीची धडक। दत्तू जाधव या वृद्ध इसमाचा धडकेत मृत्यू। जालन्यामध्ये जोरदार पिकअप कारला धडक देत थेट दुभाजकावर चढली। सुदैवानं अपघातात जीवितहानी नाही। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। पावसामुळे सातपुड्याचं सौंदर्य खुललं। नंदुरबार जिल्ह्यातील देवगोई घाटामध्ये धुक्याची चादर। सातपुड्याचं सौंदर्य पर्यटकांसाठी ठरतंय आकर्षणाचं केंद्र। पावसामुळे चिखलदरा हिरवाईनं नटलं। निसर्गाचा अद्भुत आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची चिखलदरा पर्यटन स्थळांवर गर्दी। रायगड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पेरण्यांना वेग। आतापर्यंत जिल्ह्यात 6135 हेक्टरवर भात पीक पेरण्याची पेरणी पूर्ण। राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा पेरू पिकाला फटका। मागच्या 3 आठवड्यापासून बाजारातील पेरूची आवक मर्यादित। आंबेगाव तालुक्यातील माऊलींची इथं धुमाकूळ घालणारा मादी बिबट्या जेरबंद। बिबट्याला जेरबंद केल्यामुळे गावकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास। जगात पुणेकरांचा सर्वाधिक प्रतिदिन प्रतिव्यक्ती 292 लिटर पाणी वापर। पाणी गळती आणि अनधिकृत पाणी चोरीमुळे पाण्याचा जास्त वापर होत असल्याची माहिती। आज मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची उघडीप। भारतीय हवामान विभागाची माहिती। आयएमडीनं आधीच पावसाचा येलो अलर्ट दिला होता। बुलढाणा जिल्ह्यातील काही भागामध्ये दुबार पेरणीचं संकट टळलं। आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर रात्री पावसाचं आगमन। जिल्ह्यात केवळ 38% पेरणी पूर्ण। पुण्यात राजगुरुनगर शहरात अनियमित पाणी पुरवठा। महिलांनी आक्रमक होत मुख्य अधिकाऱ्यांना घातला घेराव। तिसरी मुंबई साकारण्यासाठी पेण पनवेल खालापूर आणि अलिबाग भागासाठी विकास आराखडा तयार करणार। 325 कोटींचा रस्ते सुधारणा प्रकल्प हाती घेतला जाणार। पुण्यातून धावणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस पुणे हरंगुळ एक्सप्रेस सोलापूर दौंड आणि पुणे कोल्हापूर गाड्यांचा कालावधी वाढवणार। पुणे विभागाकडून रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ। मे महिन्यात विमान प्रवास वाढला। देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या 1.89% वाढली। 14,05,00,000 पोहोचली। नंदुरबार नळवा रस्त्यावर तयार करण्यात आलेल्या अंडर बायपासमध्ये साचलं पाणी। वाहतुकीसाठी मोठी अडचण। नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही रेल्वे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। राज्यामध्ये बुधवारी कोरोनाचे 30 नवे रुग्ण आढळले। बुधवारी राज्यामध्ये 3घांचा मृत्यू। 3घही सहव्याधींनी होते ग्रस्त। ठाणे जिल्ह्यामध्ये डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ। गेल्या 6 महिन्यात 299 जणांना मलेरिया तर 150 जणांना डेंग्यूची लागण। विद्यार्थ्यांना गुण सुधारून शैक्षणिक दबाव कमी करण्यासाठी सीबीएसईचा महत्त्वाचा निर्णय। 10वीची परीक्षा 2026 पासून वर्षातून 2 वेळा घेण्याचा निर्णय। या मसुद्याला सीबीएसईनं सुद्धा दिली मंजुरी। बुलढाण्यामध्ये मोबाईल चोरणाऱ्या परराज्यातल्या टोळीला खामगाव पोलिसांकडून अटक। 11 मोबाईलसह जवळपास 5 लाखाचा मुद्देमाल जप्त। हिंगोलीच्या पिंपळदरीतील आदिवासी विद्यार्थी निवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात 10वीच्या विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या। आत्महत्येचं कारण अस्पष्ट।
बिलाच्या मंजुरीसाठी 80,000ची लाच घेताना अभियंत्यासह लिपिक पकडला गेला. बीडच्या जिल्हा परिषदेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.